सुरुवात झालेली आणि दरवेळेला काहीतरी नवीन 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 खोट्या गोष्टी माझ्या विरुद्ध लिहिल्या जातात. आता ज्या वेळेला मला पहिल्यांदा कळलं त्यावेळेला मी परदेशात होतो. त्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा मला कळलं तेव्हा मी परदेशात होतो. त्या दिवशी सिडकोवर यांनी मोर्चा नेला होता आणि सिडकोवर मोर्चा नेऊन तिथे एक कॉन्फरन्स करून माझ्या विरुद्ध नाही त्या गोष्टी त्यांनी गडबड केलेली आहे आणि ही माझी आणि माझ्या फॅमिलीची बदनामी आहे. आमच्या फॅमिलीला 1816 मध्ये रघोजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रेंचे वंशज आणि त्यावेळेचं कुलाबा संस्थानचे राजे यांच्याकडून ब्रिटिश सरकारबरोबर काही जरूर त्यांना ज्या गोष्टी होत्या त्या करून घेण्यासाठी माझे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून त्यांचं संस्थान वाचवलं. याच्यासाठी त्यांनी इनाम दिलं. त्यांचे वडीलही म्हणजे ग्रेट 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 ग्रँडफादर तेही त्या संस्थांचे दिवाण होते. माझे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर तेही दिवाण होते आणि आम्ही अव्याहत आंग्रेयांची म्हणजे हे तर दोन मोठ्या पोस्टवर होते. त्याच्या आधीपासूनही आमची कान्होजी आंग्रेंच्यापासून आमची फॅमिली ही आंग्रे सरकारांच्याकडे काम करते. आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत नितांत आदर आहे. दुःख होतं की आम्हाला म्हणतात ब्रिटिश सरकारची लाचारी केली. नाही, कधीच नाही. उलट पुढे माझे आजोबा हे माझी पणजी वाढल्यानंतर त्यांचा इनाम त्यांनी रद्द केलं ब्रिटिश सरकारने. कारण का आम्ही आंग्र्यांच्या बरोबर काम करत होतो. इनाम रद्द केलं. मग माझ्या आजोबांनी त्यावेळेच्या ठाणे कोर्टामध्ये, कारण त्यावेळेला अलिबागला कोर्ट नव्हतं, ठाणे कोर्टामध्ये एक केस दाखल केली. कुठली केस दाखल केली तर डिक्लरेशनची केस. डिक्लरेशनची केस म्हणजे काय की हे जे काही इनाम आम्हाला दिलेलं आहे ते वंश परंपरेने आपण जसं काय जे काष्ट पाषाण वगैरे वगैरे असं एक मराठीत स्पेसिफिक त्याचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात राईट ऑफ सॉईल आम्हाला दिलेले आहे. अशा तऱ्हेची आम्ही केस दाखल केली. ती केस पुढे 1935 मध्ये केस नंबर 56 ऑफ 35 त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट म्हणजे प्रिव्ही काउन्सिलमध्ये गेली आणि त्या ठिकाणी आम्ही 1936 साली ती जिंकली. लंडनला जाऊन बघा म्हणजे किती वर्ष झाली. ही जमीन आमची आहे. त्याच्यानंतर पुढे इनाम ॲबॉलिशन ॲक्ट आला. त्या इनाम ॲबॉलिशन ॲक्टच्या प्रोव्हिजनप्रमाणे आम्हाला तो लावण्यात आला. कारण का तर आमच्या जमिनी या आमच्या मालकीच्या आहेत, वंशपरंपरेत आहेत, जमिनीची मालकी आमच्याकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला इनाम सरंजामचा ॲक्ट लागत नाही. हे त्याच वेळेला ठरलेलं आहे. त्याचे रेझोल्युशन झालेले आहेत. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे आणि आम्हाला हे इनाम होतं ते 52 सालच्या इनाम ॲबॉलिशन ॲक्ट प्रमाणे सरकारकडे गेलं. पण सरकार जमा झालं नाही. काय झालं तर इनाम ॲबॉलिशन ॲक्टच्या सेक्शन 4 प्रमाणे आमचे इनामी राईट म्हणजे जनतेकडनं टॅक्स वसूल करणे तो आम्ही घेणे किंवा आमच्या जमिनीला टॅक्स नसणे ह्या ज्या काही आमच्याकडे अधिकार होते काइंड ऑफ सॉवरीन राईट्स ऑफ द लँड ते कमी झाले. कारण भारत सरकारचं धोरण होतं की सगळ्यांना एकत्र आणायचं. पण आमच्या जमिनी सेक्शन 5 प्रमाणे होल्डर म्हणून आम्हाला ते परत दिल्या गेलं. होल्डर म्हणजे कुठला तर BLR कोड त्यावेळेला बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता.
तर आता ते महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे 66, तर त्याच्यातलं जे डेफिनेशन आहे होल्डर मालक, ते आम्ही तसे मालक झालेलो. आम्ही काही चोऱ्या करून जमीन घेतलेली नाही, आमच्या हक्काची जमीन आहे. आणि हे कोणी उठावं आणि काही बोलावं हे गैर आहे. आणि एखादा ज्या वेळेला खासदार आमदार जेव्हा बोलतो तो जनतेचा प्रतिनिधी आहे, लर्नेड माणूस आहे, त्याला लॉची माहिती असते, अगदी जरी शिकला नसला तरी त्याला माहिती असते काय केलं जातं, जग कसं चालतं, सरकार कसं चालतं याची माहिती झालेली असते. आणि अशा माणसाने असे आरोप करावेत हे खरोखर दुर्दैवी आहे. रोहित पवारांना मी ओळखत नाही, शरद पवारांची माझी ओळख आहे. शरद पवारांच्या हे काम महसूल विभागाचं आहे, हे काम पोलीस डिपार्टमेंटचं नव्हतं. एका चांगल्या कर्तव्यदक्ष महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते. याहूनही गंभीर गोष्ट 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी घडलेली आहे. ती म्हणजे महसूल विभागाने दिनांक, हे आपल्या सगळ्यांसमोर मी माहिती देत आहे, जी लेखी उत्तर मला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी दिलेलं आहे. त्या गावामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे. 20/6/2025 फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ठिकाणी माहिती मिळाली की त्यांच्या क्षेत्रामधून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावरती उत्खनन होतंय. ही बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी मोहोळ रेंज ऑफिसरनी तालुका रेंज ऑफिसरना व्हिजिट करायला सांगितलं. व्हिजिट करायला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी 26/6/2005 फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटकडे बंदोबस्त मागितला, परंतु त्या ठिकाणी बंदोबस्त दिला गेला नाही पोलीस डिपार्टमेंटकडून. त्यानंतर 27/6 रेंज फॉरेस्ट ऑफिसरनी एक टीम तयार केली. त्यामध्ये वनपाल मोहोळ, वनरक्षक मोडणीम, वनरक्षक कामती, वनरक्षक पोखरापूर, वनरक्षक जेऊर, वनरक्षक माडा, वन अधिकारी या सर्वांची टीम शासकीय वाहन क्रमांक MH13 DQ 8858 हे वाहन घेऊन त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलं. पाहणी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना MH17 CR 0328 नंबरचा JCB सापडला. वन कर्मचारी यांना ताब्यात घ्यायला गेले, अधिकारी गेले, तर त्या ठिकाणी जे मुरुम माफिया होते त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दमदाटी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हुसकून लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वनरक्षकांना पिटाळून लावलं त्या ठिकाणावर. यानंतर ही बाब वनरक्षक मोडणीम यांनी कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI सुरेश चिल्लेवार यांना ही माहिती जागेवर जाऊन दिली. त्या ठिकाणी घटनास्थळावरती पोलीस अधिकारी आले, पंचनामे झाले. पंचनामे करून झाल्यानंतर कुर्डवाडी पोलीस स्टेशन मोहोळ वनरक्षक यांनी फिर्याद देण्यासाठी त्या ठिकाणी गेले, तर कुर्डवाडी पोलीस स्टेशननी फिर्यादीची नोंद बिलकुल करून घेतली नाही, टाळाटाळ केली. यानंतर कुर्डवाडी ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा नोंदवून न घेतल्यामुळे फिर्याददार वनरक्षक मोडणीम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 173चा 4 अन्वये संहितेप्रमाणे त्या ठिकाणी त्याची प्रत सोलापूर SP, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सोलापूर उपवन निरीक्षक या सर्वांना सादर केली. परंतु आज तागायत सुद्धा या घटनेचा गुन्हा
पोलीस स्टेशनला नोंद केला गेलेला नाही. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटने अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी स्वतःच्या अखत्यारीत त्यांच्याकडे स्वतः जो गुन्हा नोंदवायचा अधिकार त्यांना आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये गुन्हा नोंदवला गेलेला आहे. मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे. आज सुद्धा मी माध्यमांच्या ह्याच्यातून हे ऐकलं की त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे. एक महिला सरपंच आहे आणि ग्रामसेवक आहेत. म्हणजे हे निष्पाप लोकांना या तर राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक दुपारी 4:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे होणार आहे. डॉक्टर बबनराव तायवाडे आणि परिणय फुके यांच्यासह 25 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. मंत्री अतुल सावे यांच्याकडनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजासाठी काढलेल्या GRमुळे ओबीसी नेते नाराज आहेत, त्यामुळे या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान आपण या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांच्या असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याच्या असतील, त्या आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे. तर करमाळा प्रकरणातील अजित पवार यांच्या व्हिडिओवरती मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती मिळते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी तशी व्यक्तच केली. अजित पवार यांच्या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. त्या महिला अधिकाऱ्याच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तर मुख्यमंत्र्यांच्या खंबीर भूमिकेमुळे अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतलंय अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो. मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणाला नवीन वळण लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कुर्डू इथल्या अवैधरित्या मुरुम उपसा प्रकरणी हे बेकायदेशीर असल्याचा जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंच. त्यामुळे माढा महसूल तालुका प्रशासन आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई ही योग्यच आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीररित्या मुरुम उपसा करणाऱ्यांच्या समर्थनार्थ हा कॉल केला होता आणि माढा तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे कुर्डूमधील अवैधरित्या मुरुम उपसा प्रकरणाला नवीन वळण लागलंय. आणखी एक मोठी बातमी. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत. काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर आज काँग्रेसचे CWCचे नेते हे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत. सतेज पाटील यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा सुरू आहे. त्यासाठी हे काँग्रेसचे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काल उद्धव ठाकरेंची आणि आज फडणवीसांची भेट काँग्रेसचे नेते घेत आहेत, त्याबद्दल काय माहिती? सांगितलं जाते